थोडं होत असतं थोडं. नमस्कार मित्रांनो, मी रवी किरण अडसूळ. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. तर शेतामध्ये सोयाबीन असते, ते सोयाबीन डुबण्यासाठी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आमच्या मित्रांनी नवीन प्रयोग केलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे ट्रॅक्टरच्या साहाय्याने कोळपणी चालू आहे. तर त्यांच्याशी बोलू आपण थोडं. कसं केलंय नियोजन हे काय सध्या बैलांचं काय कोणी सांभाळण्यात आले बैल नसल्यामुळं शेतीला तोडगा म्हणून आम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने कोळपणी तासामध्ये किती होत आहे? एका तासात सरासरी 1 एकर रान होते. 1 एकर होत आहे का? डिझेल वगैरे किती लागते? डिझेल 1 एकरला 1 लिटर लागतं, 1 ते 1.5 लिटर. वाटोळ होत आहे का काही यानं? थोडंफार होतंय, पण आता बैल कोण सांभाळत नसल्यामुळे थोडंफार नुकसान होणारच आहे. ती टायर लहान असल्यामुळं वाटलं जरी झालं तरी थोडं लगेच सरळ होतं. सरळ होतं, याला काय अडचण येत. तर मित्रांनो, अशा प्रकारे यांनी नवीन जुगाड केलेला आहे. जर तुम्हाला या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे कोळपणी करण्यासाठी पाहिजे असेल तर भैया उपलब्ध आहेत का नाही? एकरचा काय भाव आहे भैया? 800 रुपये. किती? 800. 1 एकरसाठी तुम्ही 800 रुपयामध्ये यांच्याकडून काम करून घेऊ शकता. तर बघूया अशा प्रकारे करतात ते. चला हात करा. तर अशाच पद्धतीने नवीन नवीन शेतीमध्ये सध्या प्रयोग करत आहेत शेतकरी. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नाही तोडत पण नाही, काहीच होत नाही.